सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालयच फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप चौघे ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवार यांच्यामध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार। अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून घरात केलं बंद। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप। नागपूरमध्ये 2.5 तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर किसन गावंडे यांचा अर्ज मागे न घेण्यासाठी समर्थकांनी गावंडेंना काही काळ घरामध्येच कोंडलं। नागपूरमध्ये विनायक डेहनकर यांची बंडखोरी। अपक्ष अर्ज भरल्यानं भाजपच्या अर्चना डेहनकर पतीचे घर सोडून भावाच्या घरी। माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी जाऊन भाजपचा करणार प्रचार। आता आरपारची लढाई म्हणत भाजपचे नेते दत्ता केळुसकर बंडखोरीवर ठाम। केळुसकर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी। मुंबईमधील वॉर्ड क्रमांक 173 मधून अर्ज कायम। शिवसेना पक्षाचाच एबी फॉर्म घेणाऱ्या उद्धव कांबळेंची निवडणुकीतून माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंनी अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं। अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळे यांची ही प्रतिक्रिया समोर। पालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। राज्यभरात महायुतीचे एकूण 57 तर एकट्या कल्याण डोंबिवलीत 21 नगरसेवक बिनविरोध। केडीएमसीमध्ये भाजपचे 15, शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी। मुंबईमध्ये उमेदवारांची बंडखोरी थोपवण्यात भाजपला यश। 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम। भाजप वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान। भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात। 2 दिवस स्वतः उमेदवारांसोबत फोनवरून साधला संवाद। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे केले प्रयत्न। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजप विरोधात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। पालिका निवडणुकांसाठी अजितदादांकडून जोरदार नियोजन। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का, पत्रकारांचा अजितदादांना सवाल। तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजितदादांचं उत्तर। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका। तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उत्तर। पिंपरी पालिकेच्या 4800 कोटींच्या ठेवी आज 2000 कोटींवर। अजित पवारांचा भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीमध्ये वाढल्या। आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका। पुण्यात एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची देखील केली मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना बसला फटका। मराठी ही मानवी मूल्यांची भाषा। चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषेतील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य।